नमस्कार, मी स्मिता निराळे, हॅपीनेस लाईफस्टाईल कोच. तुम्हाला जर वरचेवर आरोग्याच्या काही तक्रारी होत असतील, ट्रीटमेंट्स घेऊन सुद्धा फारसा त्याच्यात फरक पडत नसेल, पुन्हा पुन्हा आरोग्याच्या तक्रारी जाणवतच असतील, तर त्याचं एक रूट कॉज असतं. आणि ते काय रूट कॉज आहे हे आज मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. मी जे काही तुम्हाला सांगणार आहे याच्याशी जर तुम्ही रिलेट करू शकलात तर कमेंटमध्ये मला नक्की सांगा. आणि याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. आता काय असतं, लहानपणापासून आत्तापर्यंत आपल्या प्रत्येकाच्या जीवनात अशा काही गोष्टी घडलेल्या असतात की ज्या गोष्टींमुळे किंवा एखादा पर्सन असा असतो की ज्या पर्सनमुळे आपल्या माइंडमध्ये काहीतरी निगेटिव्ह असतं. त्या मेमरीज ज्या असतात त्या आपल्या माइंडमध्ये असतात आणि आपण त्या गोष्टी विसरू शकत नाही. आणि असं होतं की त्या गोष्टींमुळे कधीकधी मनात भीती असते किंवा राग येतो किंवा बदल्याची भावना असते की याचं सुद्धा वाईट व्हावं किंवा मी याला कधी माफ करू शकणार नाही. आणि सगळा प्रॉब्लेम इथेच असतो. तुमच्या लाईफमध्ये जर एखादी व्यक्ती अशी असेल की ज्याला तुम्ही माफ करू शकत नाही आहात, त्याला विसरू शकत नाही आहात, त्या व्यक्तीने तुम्हाला जे काही केलं त्या गोष्टी तुम्ही विसरू शकत नाही आहात, तर तुमच्या हेल्थ इश्यूचं ॲक्च्युली हेच कारण आहे. तुम्हाला जर आज काही हेल्थ इश्यू असेल तर तुम्ही स्वतःला हा प्रश्न विचारून बघा की माझ्या मनामध्ये असं काय आहे की जे मी विसरू शकलेली नाही आहे किंवा विसरू शकलेलो नाही आहे. अशी ती कोणती व्यक्ती आहे की ज्याला मी फॉरगिव्ह केलेलं नाही आहे, माफ केलेलं नाही आहे. त्या व्यक्तीने मला जे काही वागणूक दिली, जो काही मे बी इन्सल्ट केला असेल किंवा ॲब्यूज केला असेल, फसवलं असेल, एनिथिंग काही असेल, ती गोष्ट मी विसरलेलो नाही आहे किंवा विसरलेली नाही आहे असा स्वतःला प्रश्न विचारून बघा. आणि त्या प्रश्नाचं जे उत्तर असेल हेच तुमच्या हेल्थ इश्यूचं रूट कॉज आहे. आता रूट कॉज समजतं आपल्याला किंवा आता समजलं आपल्याला, पण प्रॉब्लेम काय असतो की फॉरगिव्ह करणं जमत नाही, ती गोष्ट विसरणं जमत नाही. आणि हाच एक मोठा प्रॉब्लेम असतो. पण समजा त्या लोकांना फॉरगिव्ह केलं नाही, एक असेल किंवा अनेक असतील, त्या लोकांना जर फॉरगिव्ह केलं नाही तर त्या अनफॉरगिव्हनेसचा परिणाम आपल्याच हेल्थवर होत असतो. आज सायन्सने प्रूव्ह केलं आहे की 90% जास्त हेल्थ इश्यूज हे सायकोसोमॅटिक असतात. सायकोसोमॅटिक म्हणजे ते माइंडमध्ये आधी क्रिएट होतात. माइंडमध्ये एखाद्या गोष्टीमुळे जी काही भीती असते, राग असतो, रिझेंटमेंट असतं, बदल्याची भावना असते, या सगळ्या गोष्टींमुळे बॉडीमध्ये काही असे केमिकल्स तयार होतात की ज्याच्यामुळे बॉडीमध्ये डिझिजेस किंवा पेन तयार होतं आणि मग हेल्थ इश्यूज व्हायला लागतात. मग आता हेल्थ इश्यूजमधून बाहेर यायचं असेल तर आणि एक हेल्दी, हॅपी, सक्सेसफुल लाईफ आपल्याला हवं असेल तर याच्यावर उपाय एकच आहे की त्या लोकांना फॉरगिव्ह करणं. बरं, फॉरगिव्ह करताना इथे पुन्हा एक प्रॉब्लेम येतो. कंडिशन्स घातल्या जातात की त्या व्यक्तीने पुन्हा असं केलं नाही पाहिजे किंवा असं असं केलं, मला सॉरी म्हटलं तर मी माफ करेन. अशा वेगळ्या वेगळ्या कंडिशन्स घातल्या जातात, तरच मी माफ करेन अशी एक कंडिशन घातली जाते. हा जो तर असतो हा मोठा प्रॉब्लेम करत असतो. एखाद्याला जर फॉरगिव्ह करायचं असेल तर ते अनकंडिशनल फॉरगिव्हनेस असलं पाहिजे. त्या फॉरगिव्हनेसवर काही कंडिशन नसल्या पाहिजेत. आणि हे जे फॉरगिव्हनेस आहे, हे जे माफ करणं आहे, हे कोणा दुसऱ्यांसाठी नसतं, हे आपल्यासाठी असतं. जेव्हा आपण दुसऱ्यांना माफ करतो तेव्हा आपली हेल्थ इम्प्रूव्ह व्हायला लागते, आपलं लाईफ फ्लरिश व्हायला लागतं, आपल्या लाईफमध्ये हॅपीनेस, ॲबंडन्स यायला लागतो. तर दुसऱ्यांना जे काही माफ करायचं असतं हे दुसऱ्यांसाठी नसतं, हे आपल्या फायद्यासाठी असतं, आपलं लाईफ अपग्रेड करण्यासाठी असतं, आपली हेल्थ अपग्रेड करण्यासाठी असतं. आणि याच्यासाठीच तुमच्या लाईफमध्ये असं कोणी असेल की ज्यांचा तुम्हाला त्रास होतोय, ज्यांना तुम्ही माफ केलेलं नाही आहे,
त्या मेमरीज अजूनही तुमच्या माइंडमध्ये आहेत, तर त्यांना अनकंडिशनली माफ करा. आता अनकंडिशनली माफ करायचं हे तर आता डिसाईड केलं असेल तुम्ही, पण कसं करायचं हे सुद्धा डिफिकल्ट जातं. अनकंडिशनली माफ करायचं म्हणजे स्वतःच्या माइंडला सांगायचं की मी या पर्सनला माफ करायला तयार आहे. आय एम रेडी टू फॉरगिव्ह सो अँड सो. जो कोणी असेल पर्सन त्याचं नाव घेऊ. आय एम रेडी टू फॉरगिव्ह सो अँड सो. मी या माणसाला माफ करायला तयार आहे असं स्वतःला सांगायचं, स्वतःच्या माइंडला सांगायचं. आणि मग हळूहळू त्या गोष्टीमधून तुम्ही बाहेर यायला लागाल. आता हे जे फॉरगिव्हनेस आहे, जे मी तुम्हाला आत्ता सांगितलं की तुम्ही असं माइंडला सांगा, स्वतःला सांगा की मी या पर्सनला माफ करायला तयार आहे, हे ॲक्च्युली सुपरफिशियल आहे. बऱ्याच गोष्टी अशा असतात की ज्या आपल्या हार्टमध्ये, आपल्या माइंडमध्ये डीपली रूटेड असतात आणि फक्त एवढं बोलण्याने त्या जात नाहीत. पुन्हा पुन्हा त्या आठवत राहतात आणि त्याचा त्रास होत असतो आणि त्याचा परिणाम लाईफवर होतो, हेल्थवर होतो, करिअरवर, रिलेशनशिप्सवर, सगळ्याच एरियाजवर त्याचा परिणाम व्हायला लागतो. तुम्हाला तुमच्या माइंडमध्ये अशा काही गोष्टी असतील, असे काही लोक असतील की ज्यांना फॉरगिव्ह करणं पॉसिबल होत नाही आहे, पण फॉरगिव्ह करायचं आहे, यातून बाहेर यायचं आहे, तुमची हेल्थ इम्प्रूव्ह करायची आहे, तुमचं लाईफ इम्प्रूव्ह करायचं आहे. असं असेल तर मी तुम्हाला माझ्या आरोग्य संपदा या फ्री वेबिनारसाठी इन्व्हाइट करते. 1 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता हा फ्री वेबिनार ऑनलाईन होणार आहे आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेल्या लिंकवर तुम्ही रजिस्टर करा. या वेबिनारमध्ये जेव्हा तुम्ही याल तेव्हा फॉरगिव्ह कसं करायचं, डीप रूटेड हर्ट असेल, काही मेमरीज असतील, काही लोकांनी तुम्हाला त्रास दिला असेल, त्या लोकांना माफ कसं करायचं, ह्याच्या वर्क कसं करायचं, हे सगळं तुम्हाला जाणून घेता येईल. जेव्हा तुम्ही हे जाणून घ्याल, ते प्रॅक्टिस करा, तेव्हा तुमची हेल्थ नक्कीच इम्प्रूव्ह व्हायला लागेल आणि ओव्हरऑल तुमचं लाईफ अपग्रेड व्हायला लागेल. तुमच्या लाईफमध्ये सक्सेस, ॲबंडन्स यायला लागेल. आणि याच्यासाठी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जी लिंक दिली आहे, वेबिनार लिंक दिली आहे, त्या लिंकवर नक्की रजिस्टर करा आणि न विसरता हा वेबिनार रविवारी संध्याकाळी 1 डिसेंबरला संध्याकाळी 7 वाजता अटेंड करा. आणि ही इन्फॉर्मेशन तुम्ही तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये सुद्धा शेअर करा. हा व्हिडिओ त्यांच्याबरोबर शेअर करा. आज या व्हिडिओमध्ये मी जी काही तुम्हाला इन्फॉर्मेशन दिली, हेल्थ इश्यूचा रूट कॉज कुठे असतं, अनफॉरगिव्हनेसमुळे कसे हेल्थ प्रॉब्लेम्स होत असतात, याच्याशी तुम्ही रिलेट करू शकलात का? तुम्हाला जर काही हेल्थ प्रॉब्लेम असेल तर तुम्ही या गोष्टीशी रिलेट करू शकलात का की तुमच्या माइंडमध्ये, तुमच्या मनामध्ये सुद्धा असं काहीतरी आहे, कोणीतरी आहे की ज्याला तुम्ही अजून माफ केलेलं नाही आहे? असं असेल तर कमेंट करून नक्की शेअर करा. आणि हा आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर या व्हिडिओला नक्की लाईक करा, तुमच्या कॉन्टॅक्ट्समध्ये शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर सबस्क्राईब करून बेल आयकॉनसुद्धा प्रेस करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. थँक्यू.